तर सोडावे लागणार आहे. आम्ही चाल शोकराचा डोसा खायला, पण आमच्या स्वप्नाचा सोडा झालेला आहे. चैतन्य भाऊची कृपा असल्यावर 405, पण मला असे 2-3 रुपये सारखे वाटतात. तर मित्रांनो, आता आपण फायनली रामनगर मध्ये पोहोचलेलो आहे. आपल्या मस्ती करायचं वाटते, पण आता काय करणार, पर्याय नाही. आधी तर तुला कसं वाटते? वाटते ते रूम सोडू वाटत नाही मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. आज तुम्हाला आता डायरेक्ट चैतन्य भाऊ ड्रायव्हिंग सीटवर दिसत नाही, तुम्हाला कळत असेल. आम्ही आता चाललोय साताऱ्याला. आम्ही आता घरी आलतो, आमच्या ओरिजिनल घरी आलतो. म्हणजे आता आम्ही चाललोय रूमवर. आता आमचं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, आमचा BCAचा तेरा संपलेला आहे. तर आता आपण तिथे रूमवर राहत होतो, त्यामुळे आपल्याला सामान वगैरे आपल्याला शिफ्ट करावं लागणार आहे. तर आम्ही गाडी घेऊन चाललो असता सामान वगैरे घेऊन यायला. आणि बघू तिथं आता आपली गँग मधले मेंबर्स पण आपल्याला भेटतील, काय येतील आज काय नाही येतील. बघू कसं काय होतं. आता सातारा जातो. आता निघालो. आम्हाला तब्बल किती किलोमीटरचा प्रवास आहे तर आपला 120 सातारा 120 किलोमीटरचा प्रवास आहे आपल्याला. 120 जायचं 120 यायचं, म्हणजे 240 किलोमीटर आपल्याला आज टोटल ट्रॅव्हल करायचंय. 200 नाही 400 म्हणजे 400 किलोमीटरचा प्रवास आम्हाला करायचा आहे. त्याला पण जायचं. आम्हाला नातेबद्दल पण जायचं एक काम आहे जरा. ते पण चैतन्य भाऊचं जरा बिझनेस मीटिंगचं काम आहे जरा. त्याच्यानंतर आपण भेटू साताऱ्याला डायरेक्ट. कुठं नाश्ता वगैरे थांबतो होता, कारण चैतन्य भाऊने आम्हाला शब्द दिला होता नाश्ता थांबणार आहेत ते. आणि आज ते शब्द होते राहतात, ते त्यांचा काही विषय नाहीये. बघू आता काय करायचं. आता आम्ही लास्टच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघित असला, आम्ही साइन आउट केलं कॉलेज, बरोबर का? पण मला असं वाटतं एक जर बॅग बिग राहिला आपला तर परत साइन करायला लागेल आपल्याला. वाटतंय नाही, पण नाही राहणार. सगळ्या गँगचा आमचं ऑल क्लिअर होऊन आम्ही बाहेर डिग्री जोशात डिग्री घेणार आहे. आणि मेन मुद्दा आज तुम्हाला ब्लॉग मध्ये एक नवीन माणूस बघायला भेटणार आहे. सोम हा सोम आपला चैतन्य भाऊचा भाऊ, आपला भाऊच आहे. तर चला आता बघू, त्याच्यासोबत पण मजा करू आज. सगळे पण येतील. आता चला आता भेटू डायरेक्ट साताऱ्यामध्ये. आता आपला दुसरा स्टॉप आहे, नाही पहिला स्टॉप वाटतं. पहिला स्टॉप आहे ना, पहिला स्टॉप आहे. आपण आता पेट्रोल भरायला थांबलो. चैतन्य भाऊने मला वाटतं कितीच पेट्रोल टाकेल, 2000 पेट्रोल भरून आता कुठे नाश्ता करायचा, कधी नाश्ता करायचा. इथे भूकेल मेलो आता, भूकलो काना तरी बसून जेवलो नाही मी मित्रांनो इथे नाश्त्यासाठी. कधी नाश्ता करायचा तर सांग. पुढे बघू नाश्ता काय करायचं. चला तर मित्रांनो, आता आपण नाश्त्यासाठी थांबलेलो तुर्की रेस्टॉरंट, कारण आपल्या सोहम भाऊला स्पेशली डोसा खायचा होता. सोहम भाऊला आणि चैतन्य भाऊला, कारण त्यांची इच्छा म्हणत होती. म्हणलं इच्छा पूर्ण करायला लागते. अरे आपली गाडी फॉर्च्युनर, चैतन्यची गाडी आहे, पण त्याने भाड्याने दिली. आता सध्या आपण जाऊया मित्रांनो. आता आपण इथे बसलेलो आहे ओडपे रेस्टॉरंट. त्यांची फ्लेम बघा काय मस्त, कसलं भारी फॅमिली सेक्शन असल्यामुळे आम्हाला बसून देणार नाही. पण मी त्याला एकच रिक्वेस्ट केली की आपण पण फॅमिलीच आहे, काय बोलायचं त्याला. आम्ही पण फॅमिलीचे, पण त्यांनी आम्हाला अलाव नाही केलं. आम्हाला इथं बसा म्हणले. आमच्यात जर एखादी लेडीज असते तर आपल्याला अलाव केला असतं असं मला वाटतं. आम्ही चालतो खरं तर डोसा खायला, पण आमच्या स्वप्नाचा सोडा झालेला आहे. डोसा अवेलेबल नाही, फक्त उडीद वडा आणि इडली अवेलेबल आहे. आणि पिझ्झा खायचा होता, पण पिझ्झा पण अवेलेबल नाही. पण त्यांनी तिथे लावलाय. कुठे गेला पिझ्झा? हा इथे लावलाय बघा, पिझ्झा लावलाय, पण ह्याच्याकडे पिझ्झा अवेलेबल आहे. लावलाय तर अवेलेबल पाहिजे, काय म्हणायचं सोबत 100%. आता ह्याच्यावर भागवान. चला खाऊन वगैरे झालेलं आहे. सोम शेटला विचारू क्वालिटी कशी होते. एक नंबर. म्हणजे उडपी रेस्टॉरंट मध्ये डोसा तर नव्हता सोडा, पण इडली आणि मेंदवडा तर एक नंबर होता. चैतन्य भाऊनी मला वाटतं 5 इडल्या नाही मेंदवडा खाल्ला असेल. 5 मेंदवडा खाऊन आता ओके झालाय. चला मध्ये आला तर अवश्य भेट दे. वर्ड्स मध्ये आला तर नक्की येतं. उडपी रेस्टॉरंट येतं, चौकातच आहे. आपलं बिल झालं 405. चैतन्य भाऊची कृपा असल्यावर 405, पण मला असे 2-3 रुपये सारखे वाटतात. चैतन्य भाऊ सगळं करून टाकतात आपलं हॉटेल आणि सिंपल. तुम्ही हॉटेलचा ॲम्बियन्स बघू शकता. ॲम्बियन्स एक नंबर आहे हॉटेल. वडूज मध्ये आला का नाही, वडूज मध्ये तुम्ही नक्कीच या रेस्टॉरंटला भेट देऊ शकता. उडपी रेस्टॉरंट म्हणून एकदम प्रॉपर ऑथेंटिक रेस्टॉरंट आहे. साऊथ इंडियनचं बेस्ट रेस्टॉरंट वाटलं. इडली मेंदोडा एक नंबर होता. 2 hours later. तर मित्रांनो, आता आपण साताऱ्यामध्ये पोहोचलेलो आहे. आता हायवेवर आपण साताऱ्याच्या हायवेवर आता आपण जायचं रूम मध्ये. तिकडे डिमांड वगैरे सगळे आता जुन्या आठवणी. चैतन्य मग अशी थोडा रडला साताऱ्यात घुसायच्या अगोदर, कारण त्याला रडायला आलं जरा. म्हणजे तो म्हणला आता साताऱ्यात आल्यावर आपल्या घरात आल्यासारखं वाटतं असं म्हणला. आता तिथं बघा तुम्ही समोर ते बघू शकता, पांढरी बिल्डिंग दिसते. पांढरी बिल्डिंग ते आमचं कॉलेज नव्हतं, ते दुसऱ्यांचं कॉलेज आहे. त्याच्या खाली आमचं कॉलेज आहे.
इकडून आता जातो आता रूम वर बघतो काय काय कसं कसं न्यायचं सगळंच न्यायचं आम्ही रूम म्हणजे जशी आम्ही घेतलेली तशी रूम देणार आहे महागारे सगळं घेऊन जाणार आहे आम्ही रूम चला आता तुम्हाला पॅकेज पण दाखवतो आणि कोण येणार आहे कोण नाही येणार ते पण दाखवतो चला. तर मित्रांनो आता आपण फायनली रामनगर मध्ये पोहोचलेलो आहे आपल्या जिथं आपण 3 वर्ष काढले एवढे आनंदात तिथं आता आपण पोहोचलेलो आहे. हो आता जाऊन रूम वर कसं काय होतंय कसं काय पॅकिंग वगैरे करूया चला. आता रूम वर आलेलो आपण आता काहीतरी पॅकिंग बिकिंग करूया सगळं. आणि मेन आपलं चैतन्य भाऊने शर्ट घेतलाय कॉलेजचा काय घेतलाय चैतन्य भाऊ शर्ट तुम्ही कॉलेजचा एकदम आपल्या ग्रुपची आठवण आहे रे. ह्याच्यावर आम्ही ते काय स्क्रिबल डेचा विषय होता आयुष सूर्यवंशी हे आपण याबाई बसले भोसले आणि इकडे स्माइल काढले इकडे काय लिहिले इथे श्याम माने तर श्याम मानाचे सिग्नेचर आहे. परत महाग एक केबी मंडळ इथे लिहिले साइन ऑफ मानस साइन ऑफ मानस हे काय मालक हॅशटॅग KBP मंडळ केबी मंडळ लिहिले इकडे हॅशटॅग मालक लिहिले एक मालक इकडे काय लिहिले हे माझा लाडका भाऊ हे कोणी लिहिलं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये करा हे कोणी लिहिलं असेल थांबणे माझा दाखव. लाडका भाऊ बघू की नाही दाखव कोणी लिहिले नीट सांगा माझा लडका भाऊ एवढंच आहे. तर निघूया काहीतरी आठवण आपल्या कॉलेजची बरोबर का नाही और एक सिग्नेचर आणि म्हणतो ना बघा आता इथे सगळ्या बॅगा वगैरे इकडं आपली जेवढी रद्दी होती 3 वर्षाची 3 वर्षात जास्त काही रद्दी साठलेली नाही कारण आम्ही 3 वर्ष एकच वह्या वापरत होतो 3 वर्षात एकच वह्या वापरले आम्ही. आणि इकडं आता सगळं आपलं मला वाटतं रद्दीपेक्षा इकडे जेवढी रद्दी त्याच्यापेक्षा इकडे जे आमचं वरचं सामान ते जास्त हेअर ड्रायर आहे हे साऊंड आहे इकडे ग्राइंडर आहे इथं केटल आहे इथं राउटर आहे इथं इस्त्री आहे इथं तो हे काय म्हणतात का जार आहे अजून हा इकडे मशाज गणे खाली डब्बा हेच आमचं सगळं आणि रूम फ्रेशनर हेच सगळं आमचं जास्त सामान आहे सगळ्यापेक्षा इकडे एक्सटेन्शन बोर्ड हेच सगळं जास्त सामान आहे. जाऊया आता काय शेवटचा दिवस कसं वाटतं तुम्हाला रूम सोड वाटत नाही मला म्हणजे लय आता आपले आठवणी ह्या रूम मधल्या आल्यापासून आम्ही रूम सोडलेली होती पण आज ही सगळी रूम आम्हाला मोकळे करावे लागले. जाऊ द्या चालायचं आता आयुष्याचा भाग आहे. मित्रांनो आता आपले आबय भावाने मानस भाव आलेले आहेत हे सामान शिफ्टिंग करायला बोलवलं गडी बोलवलं आम्ही वर्कर्स लवकर कामाला लागायचं चला हाजरी फुकट देतो का आम्ही लवकर कामाला लागायला सगळे करा लवकर सामान भरा सगळे इकडे भरून ठेवले आम्ही तुमचं काम आम्ही केलं अर्ध आता फक्त खाली नेऊन टाका गाड्यात तर लवकर काढा चला आपण सगळं काम हा 2 मिनिटं थांबा अजून बाकीचे पोरं येऊ द्या कोण येणार आहे बुरसे येतोय सिद्धेश येतोय सिद्धेश पण येतोय बरं चालतंय ठीक. सिद्धेश पजा येऊ दे चला येऊ दे बाकी आणि आयशा वगैरे येणार का नाही ती मालकांना विचारा होय तुमचे मित्र येणार का एवढं काही सामान आहे आता आमचं जे काय छोटं मोठं सामान होतं ते आम्ही ह्याच्यामध्ये पॅक केलंय आणि ह्याच्यामध्ये सगळं कपडे वगैरे सगळं आहे आणि हे घेत चैत्या बाहेर एक कॉमेडी सांगतो तुला आपण इंद्रजीतची बॅग आणली अरे ते ना भावाने त्या काय केले की त्याचं आम्ही नेऊ नये म्हणून त्याने एका साईडला काढून ठेवलं होतं आणि तो तेच घेऊन आलाच डायरेक्ट चैतन्याचा आता खास मित्र आलेला आहे आपण त्याला लवकरच तुमच्या समोर आणणार आहे आपण त्याला आता रिव्हील करणार थोड्या वेळ चैतन्याचा खास मित्र खाली डायरेक्ट खाली गेलो डायरेक्ट गळा भेट वर आला ए आता चैतन्याचा खास मित्र आयुष आलेला आहे आता गळ आलिंगन द्या अरे वन लास्ट टाइम आता आपले दुसरे मेंबर आलेले आहेत 2-3 जण अरे घे उचलून घे अरे घे उचलून घे आपण गाडीत सगळं सामान लोड केलेलं आहे सगळ्यांनी एक 2 बॅगा घेऊन सगळे असल्यामुळे लवकर काम झालंय एका राऊंड मध्ये सगळं ओके आता वर जाऊन बघतो काय राहिले काय नाही लास्ट शेवटच्या रूमला जाता सीओ करून निघूया इमोशनल मुवमेंट हा भाई आता कसं वाटतंय तुला आता परत ह्या रूम वर कधी येऊ शकणार नाही मस्ती करायला वाटते पण आता काय करणार पर्याय नाही आधी तर तुला कसं वाटतंय वाटते रे काय एवढं वाटत भाऊ तुला एवढं काय अर्धा वेळ तर इथंच असं कॉलेजच्या नाही तुम्ही आता लगेच चाललं आताच तर आलाय तर लगेच तुम्ही चाललाय आपल्याला पावसाळी थांबलो आपण एवढं तर मित्रांनो आता आपण लास्ट सगळं सामान वगैरे पॅकिंग केलेलं आहे आणि हे जे थोडंफार सामान आहे ते आपल्याला काही गरज नाही त्यामध्ये इथं ठेवलेलं आहे
आता आपण जेवढे इकडे सामान सगळं होतं ते आता खाली गेलं. एक खूप इमोशनल मुवमेंट आहे माझ्यासाठी पण आणि सगळ्यांसाठी खूप इमोशनल मुवमेंट आहे, कारण सगळेजण ह्या रूमवर यायचे, बसायचे, थोडं डोळ्यात पाणी पण आले माझ्या, पण सगळे यायचे, बसायचे, एन्जॉय करायचे. आमचा अर्ध कॉलेज इथून भरायचं ह्या रूमवर आणि आज या रूमला आम्ही निरोप देणार आहे. तर खूप माझी मुवमेंट वाटते. बाकी सगळं ह्या सेक्शन फोटो सेक्शन चाललंय, फोटो सेक्शन करू, कुठं काय जेवायचा प्लॅन पण करतो. आता काय लास्ट टाइम जेवायचं आता लिटल लागायचं, आता डायरेक्ट बिग शॉट करायचा. तर जाऊ आता बघू काहीतरी करूया. चालेल. मित्रांनो आता आम्ही झालेलं आहे सगळं. आता आम्ही रूमला आता अलविदा बोलतो, साइन इन करतो ह्या रूम मधून. चला आता चैतन्य भाऊ घ्या टाळा लावा, शेवटचा टाळा लावून टाका. चला लेक चालली सासरला. चला मित्रांनो झालं साइन इन ऑफ. एवढं ऊन पडलंय वर, चांगलं मी गाडीत एसीत बसून जाणार होतो, पण अभय भाऊ म्हणला की ना आपल्याला स्कूटीवर जायचं, कारण आम्ही तिघ जण ह्या स्कूटीवर अख्खे 3 वर्ष काढलेले आहेत. तर आम्हाला एक लास्टचा फील घ्यायचा की आम्ही तिघ जण परत या स्कूटीवर कॉलेजला चालले आणि आम्ही आता जस्ट कॉलेजला पण जाणार आहे, कारण जरा एक लास्ट मुवमेंट जरा कॉलेजचा जगून घेतला पाहिजे. आम्ही आता फील करतो की आम्ही तिघ जण कॉलेजला चाललोय वगैरे. शेवटचं नाही असं वाटत नाहीये की ही शेवटची म्हणजे ट्रिपलची आम्ही जातोय कॉलेजला. असं वाटतं की आमचं कॉलेज चालू असं वाटतं कॉलेज, आणि आम्ही आज पण कॉलेजला चाललोय नेहमी प्रमाणे. जाऊ जरा कॉलेजवर जातो, बघतो जरा काय विषय कॉलेजवर. आपण एक लास्ट टाइम कॉलेजवर आलेलो आहे. आता बघू आता आज जाऊन काय विषय होतं. सगळे गँग आपले आलेले, आज जाऊन जरा फील घेऊन येणार आम्ही फक्त कॉलेजचं सगळं. लास्ट टाइम एकदा कॉलेजचं क्लासरूम बघून घ्या कसं कसं काय काय, परत कधी बघायला भेटणार ना आपल्याला. आता आपण आपलं फायनली कॉलेज साइन आउट करूया. सॉरी गेला कालपासून मेहनत झाली. परत आपण साइन आउट करूया. कालपासून जास्त साइन आउट केलेले आपण परत एकदा. हे पण म्हणतोय नको जाऊ. करा चैतन्य भाऊ साइन आउट. ओके तर मित्रांनो चला आता लास्टचं आपण काहीतरी नियोजन घेऊया पोरांसोबत, आपल्या ग्रुप सोबत, गँग सोबत. कुठं जायचं ते त्याला मानसला. टॉपचं हॉटेल आहे मानस साताऱ्यातलं, नक्की या आपण. जरा सागरचं पण टॉपचंच आहे, आम्ही पाचच्या यायला गेलो तिथे, आणि मानस पण टॉपचंच आहे. आम्ही जिथं जातो ते टॉपचंच हॉटेल आहे, कारण आम्ही टॉपचंच बघून काढतो सगळं, बरोबर का नाही. आता आपण फायनली मानस हॉटेलला पोहोचलेलो आहे. आता आम्ही तर आलोय पुढं, बाकी सगळे आपले पण जलग येतात गाडीने मागं, 2 व्हीलरने. बघूया आता कसं कसं. मित्रांनो ही जी गाडी दिसते का सुझुकी, भाई एक नंबर गाडी आहे, मला आवडली. आता आपण पण ड्रीम बाईक आहे आपली, घेऊ शकतो एखाद दिवस, काहीतरी करून घेऊ आपण आणि याच्यावर आपण मोठं ब्लॉग करू, मचवू फुल आपण. चला आता जातो आतमध्ये, बघतो काय काय. आले बंद लोक आले सगळे, बंद लोकांना हळूहळू येत आहेत. मानस धाबे आले, सगळेच आले. आता चला जातो आता आतमध्ये. मानस हॉटेल एकदम ॲम्बियन्स एक नंबर आहे बघा. मला आपल्याला ॲम्बियन्सच आवडतो. आता सगळं आपला ग्रुप बसलेला आहे, काहीतरी वेजेस मागवायचं, कारण आज पण शनिवारचे जसं आपण जनसंख्या लागलो तेव्हा शनिवार काय सुट्टी नाही, त्यामुळे काय त्यानंतर वेजेस खाऊ. चला आता पण ॲम्बियन्स एक नंबर आहे मित्रांनो बघा. आपलं जेवण आलेलं आहे, तर एक पनीरची भाजी आणि एक व्हेज कुठली तरी भाजी मागवले मध्ये आलेलं आहे. सगळेजण जेवाय बसले, आता जेवण बिवून मस्त. आता आम्ही निघणार आहे, आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता इथं बसलोय, आता काय तर थोडंफार जरा अजून एक 5-10 मिनिटं बसणार आणि निघणार आम्ही. आता हॉटेलची सिस्टीम जाताना घंटा वाजवून आपल्या जेवण आवडल्याचे पोचवाते द्या. आम्हाला जेवण खूप आवडले, त्यामुळे आम्ही घंटा वाजवणार आहे 100%. जाऊ का चला, आम्हाला आठवणीत ठेवा काय 100%. आणि आम्हाला हे कधी पण एनी टाइम अरे ते भाऊ येऊ का काय आठवणीत आठवण काढ आमची. 100% परत आला की फोन करा. 100% करतो. सिद्धेश भाऊ जाऊ का? सिद्धेश भाऊ जाऊ का? सिद्धेश भाऊ जाऊ का? रडू नको असं ते, आता काय एवढं चालायचं. आता पजा जाऊ का? पजा भाऊ जातो, एक आयुष भाऊ जातो. चला साइन ऑफ. मानस भाऊ जाऊ का? सिनेमॅटिक आणि तेवढे ब्लॉग लेवल टाकत जा, म्हणजे झालं. चालतं चला. तर तुला गाडीत बसवण्यापुरतं आम्ही काम करू शकतो. काय करायचं ए डिव्हिजन आपल्यामुळे सांगणार नाही. फक्त आपल्या कॉलेजमध्ये ए डिव्हिजनच काढून टाकेल. अरे बी पासून चालू करते बियाणीसी काढून टाकलं ए डिव्हिजन. सायलेर तिकडे जाणार, आला आता येतोय का नाही काय नाही, आता कशाला येणार इकडे, तिकडे जाणार.
चला जाऊ का राहतो आता. परत थोडा ऑर्डर आहे आपलं तेवढा तिकडे आता मुंबईला गेल्यावर मारता आपलं तीन गणपती जाऊ की मुंबईला येतो आम्ही चला आता या वर्षी आणणार तर पुढच्या वर्षी येतो गणपतीला. तो पण ब्लॉग आपण बनवून जातो का? या वर्षी याच वर्षी होईल. चला जाऊ का. फायनली मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. सेकंड आता गुड बाय टाटा बोलून जरा इमोशनल मुवमेंट झालेला आहे. आता 3 वर्ष काय झालं आता आपलं. आता काही येणं वगैरे होणार नाही इकडे. आता आम्ही निघतो नातेपुतेला आणि नातेपुत्यावरून डायरेक्ट आता घरी जाऊन सामान वगैरे काढू. चला आता बघू काय होतं तिथं. मित्रांनो आता इथे थांबलो आपण बॉम्बे रेस्टॉरंटला. काहीतरी आता थंड प्यायचं होतं म्हणून आता ब्लिंकिट वरून केल्यावर आपण 1-2 मॉन्स्टर आणि चैतन्याच्या रेड बुल केले जरा ऑर्डर. आता बघू ब्लिंकिटला कधी डिलिव्हरी घेऊन येतोय आणि त्याला घेऊन जाऊ आपण. आता आपलं ब्लिंकिट चाललेलं आहे. दादा घेऊन आता ब्लिंकिटचं आपलं डिलिव्हरी. बघू काय दाखवतो मला. याच्यामध्ये पहिले तर एक 0 शुगर मॉन्स्टर. हे कोण पिलं नसेल तर 1 नंबर लागतं. हे पिऊन बघा 1 नंबर 500 माले. नंतर एक स्टिंग लवर ना असू द्या पी पुढे स्टिंग घेऊ. आणि हे एक दुसरं मॉन्स्टर एक साधंवालं हे पण 500 लागतं. हे आता हे सोमचं आहे. सोमला देऊया. एन्जॉय. चला आता पितो काहीतरी गरमी. ही चीज 500 1 नंबर चीज. तर मित्रांनो आता आपलं नातेपुत्यातलं काम झालेलं आहे. आता नातेपुत्यातलं काम होतं एक छोटंसं ते आपण करून आता निघायचंय. थोडीफार कोल्ड्रिंक वगैरे घेतले थोडेफार काय अमूल कूल घेतलेलं आहे आणि थोडंसं चिप्स वगैरे घेतले खायला. भूका लागले जरासं. बघतो आता जातो निघतो डायरेक्ट. आता घरी काम वगैरे झालंय. थोडंसं काम होतं पर्सनल जरा पण झालं. आता निघतो डायरेक्ट घरी. तर मित्रांनो आता आपण फायनली पोचलेलो घरी. आता जरा सामान मी मला अनलोडिंग करतो बघायचं. आता माझं तेवढं सामान अनलोडिंग करायचं. तेवढं सामान डिक्कीत भरले पूर्ण. त्यातलं फक्त आता वेचून सामान काढायला लागेल. काढतो सामान आता आणि शिफ्ट मारतो जरा. चला मित्रांनो आता आपण आलोय घरी. सामान वगैरे शिफ्ट झालेलं आहे आपलं सगळं. तर आजच्या वेळेवर तेवढंच होतं. आता आपला BCAचा एरिया संपलेला आहे सगळा. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट सांगा. व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. दम लागला कारण खालनं 3ऱ्या माळा उचलून आलं सामान अवघड आहे. सामान किती ते तुम्ही बघितलं. चला आता भेटतो पुढच्या वेळेला. डायरेक्ट मुंबईला जाणार उद्या ना. तर तो पण ब्लॉग बनवेल नाही बनवेल ते नाही सांगायला. हा व्हिडिओ कसा वाटला का मिळून नक्की सांगा. आणि व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करा. चला येतो काळजी घ्या.